विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्नेट एज्युकेअरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विनोद बिहानी आणि आजच्या या केमिस्ट्री सेशनमध्ये आपण स्टँडर्ड 11 म्हणजे इयत्ता 11वीच्या रेडॉक्स रिॲक्शन ह्या लेसनची रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. तुम्हाला माहिती असेलच की केमिस्ट्रीमध्ये ज्या काही रिॲक्शन्स होतात त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या फार महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहेत. तुम्हाला काही रिॲक्शन्स माहिती असतील लाईक हायड्रोलिसिस किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन, रिअरेंजमेंट रिॲक्शन, हे तुम्ही काही नावं ऐकलेली असतील. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो रेडॉक्स रिॲक्शन ह्या फार महत्त्वाच्या आहेत. इन एव्हरीडे लाईफ आपण जे काही अन्न पदार्थ खातो, जे काही ग्रीन प्लांट्स बाय द फोटोसिंथेसिस रिॲक्शन तयार करतात, ती फोटोसिंथेसिस रिॲक्शनसुद्धा ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. आणि ह्युमन रेस्पिरेशन हे सुद्धा रेडॉक्स रिॲक्शन आहे. इट इज क्वाईट इंटरेस्टेड दीज टू आर अपोजिट रिॲक्शन्स. इन फोटोसिंथेसिस रिॲक्शन ग्लुकोज इज prepared by the green plants using chlorophyll, sunlight, water and carbon dioxide, and they give glucose. But in respiration glucose is decomposed into CO2 and H2O. So these are the important redox reaction examples. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे 11वीचं पुस्तक असेल तर ते तुम्ही उघडा. मागच्या सेशनमध्ये सांगितलं आहे की तर तुम्ही MHCET प्रिपेअर करत असाल तर तुमच्याकडं ओल्ड सिलेबसची म्हणजे 2019-20 पर्यंतची जी बुक्स होती तीसुद्धा असणं आवश्यक आहे फॉर डिटेल स्टडी. हवेवर फॉर द मोमेंट तुम्हाला नवीन पुस्तक तुमच्याकडे असेल, आपण त्याच्यातनं घेतलं तरी चालतं आहे. बरं, यू कॅन सी ऑन पेज नंबर 81 स्टँडर्ड 11 स्टेट बोर्ड सिलेबस रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टर इज देअर. दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET एक्झाम ॲज वेल ॲज युअर JEE अँड NET एक्झाम, बिकॉज त्याच्यामध्ये जी कॉन्सेप्ट आहे ऑक्सिडेशन नंबर किंवा रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला पूर्ण अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. कॅन यू सी ऑन द पेज नंबर 81 सुरुवातीला इंट्रोडक्शन नंतर क्लासिकल आयडियाज म्हणजे ओल्ड कॉन्सेप्ट्स ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन दिलेलं आहे. व्हॉट इज दॅट गिवन? कदाचित तुम्हाला ते माहिती असेल लोअर स्टँडर्डवरून. ऑक्सिडेशन म्हणजे काय? म्हणजे इट इज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूवल ऑफ हायड्रोजन फ्रॉम एनी कंपाऊंड ऑर सबस्टन्स दॅट इज कॉल्ड इट्स ऑक्सिडेशन. सिमिलरली व्हॉट इज रिडक्शन? टू रिड्यूस मीन्स व्हॉट? रिडक्शनमध्ये अकॉर्डिंग टू ओल्ड किंवा क्लासिकल कॉन्सेप्ट ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूवल ऑफ हायड्रोजन दॅट इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. तुम्ही पेज नंबर 81 क्लासिकल आयडियाच्या खाली लेफ्ट साईडला तुम्हाला जे काही ते दिसते पहा, पहिल्या 2 रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ॲड केलेलं आहे, नंतर ऑक्सिजन ॲड केलं आहे आणि खाली बॉटमला असं दिलं आहे की रिमूवल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ऑक्सिडेशन. सो दिस इज द ऑपोजिट. म्हणजे एक तर ऑक्सिजन ॲड करा किंवा हायड्रोजन रिमूव्ह करा. सिमिलरली ऑपोजिट ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूवल ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जर तुम्ही ती रिॲक्शन पाहिली की कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2, म्हणजे इथे कोणाचं ऑक्सिडेशन होतं आहे? इट इज ऑक्सिडेशन ऑफ कार्बन. का बरं? कारण कार्बनमध्ये ऑक्सिजन ॲड केलं आहे. सो दॅट गिव्ह CO2 अँड दॅट इज द कार्बन डायऑक्साईड. इट इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. अनदर एक्झाम्पल टेक, इफ यू ॲड हायड्रोजन टू क्लोरीन दॅट विल गिव्ह ट्वाईस HCl. आता इथे कोणाचं रिडक्शन होतं आहे? इथे रिडक्शन क्लोरीनचं होतं आहे. इट इज द रिडक्शन ऑफ क्लोरीन बिकॉज ॲडिशन ऑफ हायड्रोजन देअर. तुम्हाला आणखीन एक रिॲक्शन दिली पाहते ते H2S plus O2 gives sulfur and water. In that reaction can you see there is removal of hydrogen. So that is the old concept. But remember in many reaction it doesn't look oxygen is added or oxygen is removed. आपल्याला बऱ्याच रिॲक्शनमध्ये कोणाचं ऑक्सिडेशन रिडक्शन होतं हे पटकन कळत नाही. त्यामुळे न्यू कॉन्सेप्ट कन्सिडर करावी लागेल. दॅट इज दी इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट loss of electron is oxidation and addition of electron म्हणजेच gain of electron is reduction. तुम्ही सिंपल एक्झाम्पल घ्या. we know metal like sodium can donate electron like this. मग आता ही कोणती रिॲक्शन झाली? इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे म्हणून ही रिॲक्शन ऑक्सिडेशन.
Similarly, if you take the addition of electron to some electronegative atom like chlorine, it will give Cl minus ion and here it is reduction. म्हणजे पहा मित्रांनो, इलेक्ट्रॉन ज्यांनी रिमूव्ह केलंय त्याचं ऑक्सिडेशन झालंय, इलेक्ट्रॉन ज्यांनी ॲक्सेप्ट केलंय त्याचं रिडक्शन झालंय. म्हणजे या पहिल्या रिॲक्शनमध्ये देर इज ऑक्सिडेशन ऑफ सोडियम, इन सेकंड रिॲक्शन देर इज reduction of chlorine. Remember, only oxidation or only reduction never occur practically, so it is always simultaneous occurrence. म्हणजे जर एखाद्या स्पेसिसला, केमिकल स्पेसिसला इलेक्ट्रॉन डोनेट करायचा असेल तर दुसरी केमिकल स्पेसिस तिथे अवेलेबल पाहिजे की जिथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होऊ शकतं. सो देर इज सायमल्टेनियस ट्रान्सफर म्हणजे डोनेशन अँड ॲक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन that occur and that combination is called as a redox reaction. म्हणजेच redox reaction हे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन यांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जर एखाद्या रिॲक्शनमध्ये एखाद्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होत असेल तर दुसऱ्या सबस्टन्सचं तिथे रिडक्शन होतं. म्हणजे तुम्ही अगदी सिम्पल रिॲक्शन जर अशी लिहिली, सोडियम प्लस क्लोरीन इट गिव्स NaCl बाय दिस रिॲक्शन विच इज नाउ बॅलन्स ऑल्सो. म्हणजे इथे सोडियमचं ऑक्सिडेशन होतं आहे, क्लोरीनचं रिडक्शन होतं आहे आणि ही त्यांची कॉम्बिनेशन म्हणजे ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन रिॲक्शन आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ अ रेडॉक्स रिॲक्शन, हाऊ इट इज दॅट देअर. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट आफ्टर यू नो रेडॉक्स रिॲक्शन मीन्स ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन, इट इज ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट त्याला ऑक्सिडंट असंही म्हणतात, रिड्युसिंग एजंट त्याला रिडक्टंट असंही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ऑन द सेम पेज नंबर 81 ऑन द राईट साईड ह्या चॅप्टरच्या पहिल्याच पानावर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट काय म्हणजे दिलं आहे इन द व्हेरी सिम्पल लँग्वेज. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन जो करतो तो ऑक्सिडायझिंग एजंट आणि स्वतःचं रिडक्शन त्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये होतं. त्याचप्रमाणे दुसऱ्याचं रिडक्शन करणारा हा रिड्युसिंग एजंट, पण त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं. इट इज व्हेरी इंटरेस्टेड टू नो. म्हणजे जर तुम्ही तीच रिॲक्शन परत कन्सिडर केली, सोडियम प्लस क्लोरीन गिव्स सोडियम क्लोराईड लाईक दिस. देर इज ऑक्सिडेशन ऑफ सोडियम अँड देर इज रिडक्शन ऑफ क्लोरीन. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये क्लोरीनचं रिडक्शन सोडियममुळे होतं, म्हणजेच दिस सोडियम इज ॲक्टिंग ॲज reducing agent. Similarly, chlorine is doing oxidation of sodium, therefore it is this oxidizing agent. म्हणजे ही रिॲक्शन तुम्हाला एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन म्हणून आहे. या रिॲक्शनमध्ये सोडियमचं ऑक्सिडेशन होतं आहे, क्लोरीनचं रिडक्शन होतं आहे आणि सोडियमचं ऑक्सिडेशन हे क्लोरीनकडून होतं आहे, म्हणून क्लोरीन ॲक्ट एज ऑक्सिडायझिंग एजंट. सिमिलरली देर इज रिडक्शन ऑफ क्लोरीन बाय सोडियम. सोडियम हा क्लोरीनला इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे सोडियम हा क्लोरीनचं रिडक्शन करतो, म्हणून सोडियम ॲक्ट ॲज रिड्युसिंग एजंट. सो दॅट इज द व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. देन ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट यू कम टू नो नाउ. The next is very important concept of this chapter in this lesson to study, that is called as oxidation number. विद्यार्थी मित्रांनो, MHT CET क्वेश्चनमध्ये आत्तापर्यंत जे काही पेपर झालेत, विशेषतः मला आठवत आहेत की 2001 पासून किंवा जी पहिली CET झाली ती 1999 पासून ते आत्ताची जी लास्ट 2019-20 मध्ये झाली, म्हणजे ह्या जे काही 20-22 वर्ष परीक्षा झाल्यात त्याच्यापैकी मला माहिती आहे, पेपर पाहिल्यानंतर मला असं त्याच्यात दिसलेलं आहे की ऑक्सिडेशन नंबरवर रिलेटेड असणारा डायरेक्टली और इनडायरेक्टली, कारण ऑक्सिडेशन नंबर ही कॉन्सेप्ट 12वीला खूप ठिकाणी लागते. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला 12वीचे जे इनऑर्गॅनिक चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी, ऑक्सिडेशन स्टेट, हे टॉपिक, हे कॉन्सेप्ट, हे शब्द पुन्हा येतात. त्यावेळेस तुम्हाला ही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. नाउ यू सी अबाउट ऑक्सिडेशन नंबर ऑन पेज नंबर 82 इज गिवन.
पेज नंबर 82ला उजव्या बाजूला खाली त्या टेबलच्या खाली पहा, ट्राय दिसच्या खाली ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय ते दिले, अर्थात त्याची डेफिनेशन पुढच्या पेजवर दिली आहे. पण पुस्तकात पाहण्यापेक्षा तुम्ही इकडे पहा. आत्ता आपण असं पाहिलंय की ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंटमध्ये काय. बऱ्याच रेडॉक्स रिॲक्शनमध्ये असं होतं की ते पटकन लक्षात येत नाही. वी कॅनॉट जज ऑर वी कॅनॉट फाइंड हुज ऑक्सिडेशन इज देअर अँड हुज रिडक्शन इज देअर. So to get it whose oxidation and reduction, this concept is used, oxidation number. Now what is that oxidation number? Its definition on page number 83. Oxidation number of an element in a compound is defined as the number of electric charge carries. म्हणजे this oxidation number is nothing but numerical charge. Numerical म्हणजे number. Numerical charge with sign. That is called oxidation number. म्हणजे एखाद्या, आणि तो कुठे असू शकतो, दॅट कॅन बी ऑन ॲटम, दॅट कॅन बी ऑन मोलेक्यूल, दिस मोलेक्यूल मे बी ऑफ एलिमेंट अँड इट मे बी ऑफ सम कंपाऊंड. तुम्ही म्हणाल एलिमेंटचे मोलेक्यूल असतात का? सी दिस एक्झाम्पल, दिस इज एलिमेंट H2 इट्स मोलेक्यूल अँड दिस इज इट्स ॲटम H. बरेच विद्यार्थ्यांना मोलेक्यूलबद्दल थोडा डाऊट असतो की एलिमेंटचे मोलेक्यूल असतात का? हो असतात. इट इज H2, O2, N2, Cl2. आणि कंपाऊंडचे पाहायचे असतील तर इट इज कंपाऊंड H2O, CO2, HCl. ऑल दीज आर मोलेक्युल्स बट दीज आर ऑफ एलिमेंट्स, दीज आर ऑफ कंपाऊंड. कॅन यू सी? बट ॲटम्स आर ओनली ऑफ एलिमेंट्स. आता हे तुम्हाला इथं का सांगण्यात आलं आहे की ॲटम, मोलेक्यूल, कारण त्यांची ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत पाहिजेत आणि रूल्स दिलेले आहेत. पहा पेज नंबर 83वर रूल्स टू अझाइन ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर हे कसे फाईन करतात ते दिलेले पहा. यू कॅन सी देअर. तुम्ही नंतर ते बुकमध्ये वाचू शकता. मी त्याची शॉर्टमध्ये ते समरी सांगतोय. अँड फॉर टू अंडरस्टँड ऑक्सिडेशन नंबर वी हॅव सेपरेट व्हिडिओ ऑल्सो ऑन दॅट. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज किंवा ऑक्सिडेशन स्टेटवर 2 ते 3 वेगळ्या व्हिडिओज आपण केलेले आहेत. रेडॉक्स रिॲक्शनची पण व्हिडिओ केलेली आहे, ते तुम्हाला नंतर याच ग्रुपमध्ये मी पाठवेल. बट आत्ता इथे काय समजून घ्यायचं आहे, व्हॉट आर द रूल्स टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर. विद्यार्थी मित्रांनो इकडे पहा की ऑक्सिडेशन नंबर कोणत्या एलिमेंटचा किती असतो. फर्स्ट रिमेंबर, ऑक्सिडेशन नंबर ऑफ प्युअर एलिमेंट, देन इट मे बी ॲटम or it may be molecule. If it is pure element uncombined, then that oxidation number is 0 always. For this particular cases oxidation number 0. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कोणाचा 0 असेल? ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन ऑक्सिजन ॲटम O, ऑक्सिजन इन ऑक्सिजन मोलेक्यूल O2, that will be oxidation number equal to 0 because they have no charge. You know, single atom as well as molecule electrically neutral, no plus minus charge. Therefore oxidation number of pure element, मग तो ॲटमच्या फॉर्ममध्ये असेल किंवा मोलेक्यूलच्या फॉर्ममध्ये असेल, इट इज ऑलवेज 0. व्हेरी फर्स्ट रूल दिस. देन ऑक्सिडेशन नंबर ऑफ electronegative atom is negative and electropositive atom is positive. To understand this, we take example of group first element, group second element, and on right side in periodic table group 17 halogens. Do you know group 1 and 2 they are S block elements. Group 1 चे element ची म्हणजे for example sodium, potassium, lithium, hydrogen, they have oxidation state generally +1, and group 2 that is alkaline earth metal, magnesium, calcium, they are, त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आहे डिअर स्टुडंट्स +2. हॅलोजन्स electronegative, chlorine, bromine, fluorine, they have unique oxidation number -1. However, some halogens other than fluorine they have positive oxidation numbers also. तर हे लक्षात घ्या, ऑक्सिडेशन नंबर इज +1 +2 देअर फॉर दिस मेटल एस ब्लॉक. हॅलोजनसाठी किती आहे? -1. देन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, कॉमन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन रिमेंबर इज -2. तरीसुद्धा तुम्हाला ते रूल नंबर 3 मध्ये असं दिलं आहे पहा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ऑन पेज नंबर 83 इज -2 अँड इन सम केसेस गिवन फर्दर -1 or even -1/2 also. Perhaps you know
ऑक्सिजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे फ्लोरीन. फ्लोरीन हॅज ओनली वन ऑक्सिडेशन नंबर दॅट इज -1, बट ऑक्सिजन हॅज द मेन ऑक्सिडेशन नंबर इज -2. पण जर ऑक्सिजन फ्लोरीन बरोबर रिॲक्ट झाला देन वी हॅव सच कंपाऊंड देअर ऑक्सिजन डायफ्लोराईड किंवा त्याला म्हणतात फ्लोरीन मोनॉक्साईड. इथे फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर -1च आहे, पण इथे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. बट बिकॉज फ्लोरीन हॅज 2 ॲटम्स दॅट टोटल चार्ज विल बी -2, दिस चार्ज इज +2 अँड देअर सम इज 0. म्हणजे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर कॉमन -2, इन सम केसेस +2, इन सम केसेस -1 लाईक इन peroxide and in super peroxide -1/2 as given there. Now what you should know, the oxidation number, what is its algebraic sum in the compound म्हणजे in the molecule of compound and in the ion. Remember the sum of oxidation numbers, that is also called algebraic sum of oxidation number in a compound is always 0, and this sum in an ion is equal to charge of ion, is equal to, I repeat, charge of ion. We'll take 2 examples. One example NaCl, Y2. We'll take one more example 3 or even some more, that is 4. Suppose we want oxidation number of sodium or chlorine in NaCl, we want oxidation number of carbon in CH4, we want oxidation number of hydrogen in OH- ion, we want suppose hydrogen oxidation number of nitrogen in NH4+ ion. In sodium chloride, oxidation number of sodium is +1 and chlorine -1. In methane, carbon has oxidation number +4 and hydrogen, -4 and hydrogen has +4. In OH-, आता इथे लक्षात घ्या ऑक्सिजनचा चार्ज -2 आहे, म्हणजे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2, बट दॅट ऑफ हायड्रोजन इज +1. देन इन NH4+ आयन, NH4+ आयनमध्ये हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +1च आहे, पण नायट्रोजनचा किती असेल ते काढण्यासाठी तुम्हाला असं ॲशम करावं लागेल. सपोज लेट X इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इन NH4+ आयन. Therefore नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर X आहे, 4 हायड्रोजन, each hydrogen has +1 and this should be equal to the charge on ion. The charge on ion in NH4+ ion, the charge is +1. म्हणजे हे असं येईल X + 4 = +1. Therefore X = 1 - 4, that is -3, and that is the oxidation number of nitrogen is -3 there. Then we can have one more example. Suppose you want to know oxidation number of sulfur in sulfuric acid. Suppose sulfuric acid मध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर X ॲश्युम केला. There are 2 hydrogen, 2 × +1, then there are 4 oxygen, 4 × -2, and that sum should be equal to 0. Therefore can you see, it will be -8 and this +2, that gives -6 = 0. Therefore X will be +6. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन सल्फ्युरिक ॲसिड इज +6. आणि त्याच्यानंतरचे जे टॉपिक्स आहेत, balancing of balancing of redox reaction by oxidation number method and ion electron method, that we'll see in different session. If you like this video, share this video with your friends, subscribe to our channel and press the bell button icon to get our video notifications. Thanks.